अगदी नावाप्रमाणे अतरंगी. चला तर मग भेटूया या सगळ्या कुटुंबियांना आणि पाहूयात काय धमाल सुरू आहे ते. तुम्हाला तर माहीतच आहे की चाळ म्हटलं की चाळीतल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक लहान मोठ्या सुखदुःखात सगळे सहभागी होतात. तर अशा या अतरंगी चाळी आपल्या चिंगीच्या लग्नाची चालू आहे बरं का. आणि या लग्नासाठी आपले सारे चाळकरी अतिशय उत्सुक आहेत आणि त्यांची उत्सुकता इतकी शिगेला पेटली आहे की आज चक्क त्यांनी एक चर्चा सत्र बोलावले. ऐकायचंय तुम्हाला? चला तर मग मी घेऊन जाते तुम्हाला या अतरंगी चाळी. अहो 4 वाजून गेले, काय खांडेकर 4ची वेळ ठरली होती ना, कुठे आहेत सगळे? 4 झाले. हो ना. अहो 5 मिनिटं वेळ झाली आहे, अजून कोणी आलं नाहीये. म्हणजे कोणाला वेळेची काही फिकिरच नाहीये. अहो अशा आमच्या लोकल 4 लोक अशा भरून गेले असतात आतापर्यंत. लोकलच्या तालावर नाही येते. लोकलच्या तालावर आणि घड्याळाच्या काट्यावर नाचणारे आपले हे मुंबईकर. अबे येतील ना तुम्ही. एअरपोर्ट ते खूपच करता. 4 वाजून 5 मिनिटं, 4 वाजून 7 मिनिटं, 4 वाजून 9 मिनिटं. काय लोकल आहे का? येतील तेव्हा येतील. आरामात बसू ना आपण. काय त्रास होतो? बसून घे. अरे मला तर वाटलं होतं या चित्राच्या आईने आपल्या साऱ्यांची सोय करून ठेवली असेल. आपल्या साऱ्यांची सोय करून ठेवली असेल. पण इथं तर मला काहीच नाही दिसून राहिलं. प्लीज. पोरांना पोट्टे आणि प्रत्येक गोष्टीला दिसून राहिले करून राहिले म्हणणारे आपले ए बायको, किती उशीर झाला, चल लवकर. आवडतो ना पट्टा. पोरांचं काय सांगू, काही आवरत नाही. त्यांचं खाणं पिणं ही कार्टी काय संपत नाही बघा. काय म्हणतो बाबा? बोलण्या वागण्यातला रांगडेपणा उठून दिसतो. पण अतिशय साधी माणसं बरं काही. हे आमचे कोल्हापूरकर. बरं आहे, फारच उशीर केला तुम्ही. हो ना. अहो काय इथे कोणाला वेळेचं काही बंधनच नाहीये. म्हणजे आम्ही इथे वेळेवर यायचं. माईक समोर घेऊन. आम्ही इथे वेळेवर यायचं आणि ह्यांच्या इकडे कोणीच नाही. म्हणजे आम्हाला लेट मार्क, आम्हाला इथे लोकल आमची चुकून आम्ही इथे येणार आणि वरती आम्हाला दररोज लेट मार्क मिळणार. काय भाऊजी, आम्हाला नाही ते तुमच्या मुंबईच्या 4, 5, 5, 6, 7, 10च्या लोकांसाठी. आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा तुमचं काम चालू होतंय बघा. मला तर इथे कोणीच नाही दिसून राहिलं अजून. हो ना. कोण काय चाललाय? नमस्कार. आत्ताच आमची मामामुक्षी झाली आणि मग मी हिमांशूला फोन केला. नमस्कार. 1 ते 4 आमची विश्रांतीची वेळ. आमच्याकडे सगळं बंद असतं. पेठांपासून ते आमची कुठेही शाखा नाही पासून दारावरची बेल वाजवल्यावर जरा धीर धरा, कारण इथे माणसं राहतात, स्पायडरमॅन नाही. अशा मजेशीर पाट्यांची फेमस असणारे असे कोण? राम राम मंडळी. राम राम. भारी वाटतंय राव. एक नंबरच. मैंने प्यार किया मधील भाग्यश्री आमच्या शहरातली बरं का. कोण आहेत आमचे हे? सांगलीकर. तर अशा प्रकारे ही सगळी मंडळी जमली आहेत. पण काय करणार, यांना जमवता झालाय फार उशीर. कोणाला फोन आला आहे तर कोणाच्या घरी काही इमर्जन्सी आली आहे. तर चर्चा सुरू होण्याआधीच ही मंडळी निघून पण गेली. अगं पण म्हणून काही चर्चा थांबली नाही, ती सुरूच राहणार आहे. म्हणजे का काय? हे बघ, आपले मुंबईकर आणि परदेशातून नुकतेच आलेले कुटुंब चालू झाली ना त्यांची चर्चा. हॅलो अतुल. How are you? Akash, how are you guys doing? अरे काय हे? जिथे बघू
भांडवल पाहिजे का? माहितीये ना सगळ्यांना आपण कॅनडाला असतो ते. काय म्हणतोस? कसं काय चाललंय? चाललंय. आणि काय रे, मी ऐकलं की आपल्या चिंकीसाठी काहीतरी स्थळ बघतात म्हणून. अरे हो, रेखा सांगत होती चांगली 4-5 स्थळं आली आहेत तिला. हो, आम्ही त्यासाठी तर इथे आलो. म्हणजे आमच्याकडे फक्त स्थळ आहे. म्हणजे चिंगीचं जर काय जमलं ना तर तुम्हाला सांगतो आहोत, चिंगीचंच भलं होईल त्याच्यामध्ये. कोण? तोच फौजदार का? हो. होली क्रॅप, पोलीस मॅन. ओ नो 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 नो. आणि तो पण मुंबईचा पांडू हवालदार. नाही, खरंच सांगते, त्या मुलीचं भलं होईल ना. तिला गर्दीचा प्रवास करावा लागणार ना, लोकल पकडायची घाई. किती सुखी राहील चिंगी. अहो काकू, गर्दी बाहेरच्यांनी केली आहे आणि तुमच्या कॅनडाच्या बर्फापेक्षा आमचा मुंबईचा घाम बरा. नाहीतर तुम्ही लोक 4-4 महिने त्या ड्रायव्हरचा बर्फ करता, तुमच्या त्या गाडीवरचा बर्फ करता आणि त्या थंडीमध्ये घामाघूम होता. अहो त्याच्यापेक्षा आमचा मुंबईचा घाम बरा मग. अरे कसलं काय. अरे आमच्यासारख्या पोल्युशन फ्री, क्लीन आणि कमी गर्दीच्या सिटी तुम्हाला कुठे मिळणार आहेत का? चिंगी थोडं जस्ट लव आहे. खरंच चिंगी खरंच खूप खुश असेल नाही का? मग काय? कॅनडालाच तिने गेलं पाहिजे. अहो ताई, आमच्या मुंबई सारखी वेळ पाळणारी आणि मनापासून काम करणारी माणसे तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ती मुंबईची माणसं काय घेऊन बसलाय? अहो आमचा काय तो समुद्र, अहो काय ते मरीन ड्राईव्ह, अहो काय ते ताज हॉटेल, म्हणजे किती म्हणून सांगायचं. मी तुम्हाला सांगतो, आमचा फौजदार आहे ना, तो मुंबईला चांगली मुंबई फिरवून आलाय. अरे कसले ते मुंबई दर्शन रे? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? काय तो समुद्र, काय त्या मुंबई शहराची वाट लागली आणि पुढे काय, तर तो मुंबईचा माणूस त्या घड्याच्या काठाला नुसतं बांधून ठेवलाय. जरा काटा इकडचा तिकडे झाला की सगळं संपलं. अहो सच मोनोटोनस लाईफ. दादा, मुंबई जादूची नगरी आहे, जादूची. इथे कधी रात्रच नाही होत. आमची मुंबई सगळ्यांना समावून घेते आपल्या. अरे मग तर आमचं कॅनडा जास्त चांगलं. ते म्हणतात ना, अतिथी देवो भव. तसं जगात कुठेही काहीही होऊ दे, कॅनडाची दारं सदैव उघडी असतात. ताई, तुम्हाला माहितीये का, चिंगीला अजिबात कुठली कामं जमत नाहीत. तिची मावशी सगळी कामं करत असते सारखी तिकडे. तुमचा जो कोणी स्थळ आहे त्याला त्याचा विजा, तिचं डॉक्युमेंटेशन त्या मावशीचं करा, त्या चिंगीचं करा, हे सगळं जमणार आहे का? ऑफकोर्स. अरे चांगला रगड कमवतो आमचा मुलगा, व्यवस्थित खर्च करेल. आता काही बोलू नकोस, मी चाललेच आता चिंगीला भेटायला. सरळ चल रे. 100%. I'm going to convince Chingy and Chingy कॅनडालाच येणार. येस. शाबास. सगळे आपण तुझ्या वडिलांना भेटूया. चला, आपण पण भेटूया. अरे चिंगी तर दाखवा. बापरे, काही खरं नाही. अगं इकडे बघ, नागपूरमध्ये कशी खडाजंगी सुरू झाली आहे. मी सांगतो तुम्हाला, चिंगीला नागपूरच्या पोट्यासारखा पोट्टा भेटणार नाही. आता सांगून देतो. हो काका, मी तुम्हाला सांगतो, पुण्यासारखं स्थळ चिंगीला शोधून सापडणार नाही. पुण्याचं स्थळ म्हणजे पीएनजीचं अस्सल सोनं आहे, सोनं. मग धारधार नाक, कानात दिब्बाळी, गोरा चिट्टा असा मुलगा पाहिजे चिंगीसाठी. काय अगदी बरोबर म्हणालास ना हिमांशू. अरे पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. 1 नंबर शाळा, एकापेक्षा एक विद्यापीठ अगदी प्रसिद्ध आहे. कॉलेज काय विचारू नका. अरे पण शिक्षणात काय आमचं नागपूर काय कमी नाही. आमचे पोट्टे असे भारी शिकले असतात, पण त्यांचे पाय जमिनीवरच असतात. तुमच्या पुण्यासारखं नाही. आई बापांना खूप माया लावतात. बैठाणासारखे भागत नाही इकडे तिकडे पुण्यासारखे. मी तर म्हणतो, पुण्यामध्ये तिला इतकं खाण्यापिण्याची इतकी संगळ. अहो गुडलक कॅफे, मस्तानी आहे, चितळे बंधू आहे. खाण्यापिण्याची तिला घरी
पुण्यात तिथे काय होणे आहे की नाही मावशी? हो काय, अगदी बरोबर आहे. अगं, काय घरगुती पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, सणवार आले की फक्त ऑर्डर करायची. अरे खाने के मामले में हमारा नागपुर उत्तम है. हल्दीराम तर जगात खरी आहे. आणि सावजीचा रस्सा. बंधू गेले कुठले तुझे? ओ काकू, पुण्याचा तुम्हाला काय सांगू, पुण्यामध्ये पुणे तिथे काय उडे काय नाही आमच्या पुण्यामध्ये, आहे की नाही, आहे की नाही, काय नाही आमच्या पुण्यामध्ये. पर्वती आहे, तुळशीबाग आहे, शनिवार वाडा आहे. आमचे पूर्वज माकड होते माकड. असतील बरं का, आमचे पेशवे होते पेशवे. अरे काय मंजू, तुझ्या जिभेला काही हाड जास्ती आगाऊपंथी करू नको. आणि ते बघ पुण्याचे घर बघा, एवढे एवढेचे खुराडे असतात, एक एक दोन दोनचे ब्लॉक माणसांनी नुसते भरले असतात. अरे नागपूरला या, मोठे मोठे बंगले आहे, मागे बागा पुढे बागा. नागपूरचे सण तर असे साजरे करतात लोक का काही विचारू नको. संक्रांती पासून दिवाळीपर्यंत एक एक सण उत्सवासारखा होतो. अहो, ते तर सगळीकडेच असतं. नाही, नाही. शिंगीने जर पुण्यातल्या मुलाशी लग्न केलं तर तिचा थाटच काही विचारू नका. मेट्रो मध्ये फिरायचं, दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायचं, पर्वतीचा मॉर्निंग वॉक, वाडेश्वर मध्ये नाश्ता आणि सगळं करून झालं की FC रोडवर शॉपिंग करायचं. बाप्पा 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 बाप्पा, किती बोलतेस, किती बोलतेस. जरा दम धर, पाणी पी जरा. पाणी पी. हे काय आमच्या नागपूरच्या बायका बघ कशा एकदम खमक्या असतात. ते काय नाही, ते काय नाही. चिंगीचं लग्न पुण्यातच होणार बघा, हो की नाही अगदी मावशी? अगदी मग बरोबर आहे. नाही नाही, मी सांगतो पुण्याला होणार नाही, नागपूरला होणार चिंगीचं लग्न. ऑरेंज सिटी इज ऑरेंज सिटी, सगळ्यात बेस्ट सिटी आहे, तिथेच लग्न होणार. अरे क्या बात आहे. हो, ऐका ना. हो, पुण्यालाच होणार लग्न. काय करायचं मावशी आपण? काय खरं नाही. चिंगीला घेऊन जाणार. आणि वैशालीमध्ये त्या मुलाबरोबर नाश्ता करू. चिंगी पुण्याच्या मुलाशी लग्न मग काय करायचं. तर, पुणे तिथे काय होणार? हे तर गेले पुण्याला, हे तर गेले पुण्याला वैशालीमध्ये मुलाला भेटायला. आता चिंगी काय करेल कोणास ठाऊक. अगं थांब थांब, अजून कोणीतरी आहे. अगं हे तर सांगली आणि कोल्हापूरकर आणि हे चक्क असं खेळत येतात. पण काय पण म्हणा बर का, कोल्हापूरची मिसळ बाकी एक नंबरच. तुम्हाला माहित आहे का, आम्ही मिसळ खायला खास सांगलीवर कोल्हापूर जातो. हे मात्र बरोबर आहे, हे मात्र बरोबर. अरे काय ती तर्री आणि काय तो कोल्हापूरचा झटका. नाव काढलं ते तोंडाला पाणी सुटतंय, पाणी. हे मात्र एकदम खरं बोला, चांगली लय चांगली बाबा. अहो, त्या आपल्या चाळीत सगळ्यांचा नुसता गोंधळ चाललाय. त्या चिंगीला आलेल्या स्थळावरनं सगळी भांडत बसले. काय सांगायचं आणि काय, तिला कोल्हापूरचं, तिला आपल्या कोल्हापूरच्या पाटलांचं पण स्थळ आलंय म्हणे. पोरग चांगलं कमवते आणि वावर पण लय मोठा आहे. अहो बहिणी, कोल्हापूर काय आणि सांगली काय, आपण तर सख्खी शेजारीच नाही का. मग आणि मी बी असं ऐकलंय, तिला बी सांगली चांगलंच आलं म्हणे. होय होय, माझ्या मित्राचा एक भाऊ आहे. होय. हा, लय शिकलेला आहे, लय पक्कड इंजिनियर झालेला आहे आणि पगार हे भारी कमवते. आणि तुम्हाला सांगतो, ते स्थळ पण फार छान आहे बरं का. खरंय, पोरीचं लग्न जर कोल्हापूर सांगलीत झालं तर पोरीला गुरंढोरं, मोठी शेती, मोठी घरं बघायला मिळतील. होय, नाहीतर काय ठेवलं या पुण्या मुंबईमध्ये, तीच बरोबर. ना अंगण ना बाग आणि माणसं नुसतीच पळत्यात. काय त्याला कसं काय होणार, चिंगीचं देव जाणे. अगदी खरंय तुमचं भाऊजी. होय. आणि काय त्या पुण्या मुंबईत म्हणे, सगळं आमच्या कोल्हापूरचं चोरलंय. काटाकीर मिसळ म्हणे आणि कोल्हापुरी धाबे. काय सांगतात आणि काय. आणि
आम्ही सांगतो तुम्हाला, आमच्या कोल्हापूर सांगली सारखं डोंगर, हिरवगार डोंगर, पाटाचं पाणी, शेती आणि तुम्हाला सांगतो ते डोंगराळे छोटे द्राक्ष कुठले मिळणार का त्यांना? ना कॅनडाला नाही तर नागपूरला. या सगळ्यांना नुसतं भांडायला विषयच पाहिजे. पण तुम्हाला माहितीये का, मी असं ऐकलंय त्या चिंगीला त्या कॅनडातनं बर्फाच्या देशात आल्या म्हणे. काय त्या ना तिथं आपली भाषा ना आपली माणसं, तरी बी चालली आहे तिकडं. मी तर म्हणतोय काय करणार तिकडं जाऊन. आणि पुढची गोष्ट म्हणजे त्या चिंगीला इंग्रजीतला ये पण येत नाही. काय करणार ती तिकडं जाऊन? येऊ जाणे बाबा. पोरीचं लय हाल होतील त्या देशात. होय की. आणि काय त्या नागपुरात माणसं भाजून निघतात. काय त्या नागपुरात संत्री, संत्र्याचं बर्फी, संत्र्याचं हे आणि संत्र्याचं ते. नाहीतर काय अहो खरं आहे, तुम्ही नाही तर काय म्हणायला लागलाय खरं. कोल्हापूरच्या तांबड्या मंडळ रश्याची सर कशाला तर आहे का? मला माहित आहे की चिंगीला खायची किती आवड आहे ते.